कलानिकेतन मंडळ कोणगाव, ओबीसी एकता परिषद ठाणे आणि वरुण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कोणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली। या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भव्य दिव्य नागरी सत्कार समारंभ, ज्याच्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। तसेच यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक वरुणदादा पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा मोठ्या आनंदात पार पडला। उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे। कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। मंडळाच्या वतीने मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे। शिवाजी महाराज की जय भवानी। आज सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर आजचा हा दिवस समस्त हिंदुस्थानासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। अखंड आपल्या हिंदुस्थानाचे दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे। तर या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी कलानिकेतन व्यायामशाळा, ओबीसी समता परिषद आणि वरुण पाटील फाउंडेशन, ग्रामस्थ कोण यांच्या वतीने जो माझा इथे सत्कार आयोजित केला त्याबद्दल देखील मी तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी साहेब दुसरा कुठला कार्यक्रम असला, आयोजक असले का आम्हाला टेन्शन नसतं, ते सगळं शॉर्टकटमध्ये करत असतात। पण आमच्या सरांनाचा, विनोद सरांचा कार्यक्रम असला ना त्या टेन्शन येतं का, ते सगळं नियोजित असतं आणि एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम करतात। आता नियोजनबद्ध करायला गेला का तर मला पुढे 15 कार्यक्रम आहेत, म्हणून मी त्यांना घाई करतोय। पण अण्णाचं चांगलं नियोजन असतं नेहमी आणि हा कार्यक्रम अनेक वर्षापासून विनोद सर या ठिकाणी करत आहेत। आज आपण नगरसेवक म्हणून माझा इथे सन्मान केला, कोणगावचे सुपुत्र। मला पण अभिमान वाटतो का आम्ही या गावचे स्थानिक असून कल्याणमध्ये जाऊन नगरसेवक होतो। तर आता दुसऱ्यांदा मी निवडून आलो। आई कोणगावला सरपंच झाली। आता तुम्हाला कसं काय, साहेबांना गोष्टी बऱ्याचशा माहीत नसतील तर सांगायला पाहिजेत। साहेब 2015ला मी कल्याण डोंबिवलीला उभा राहिलो, तेव्हा माझ्या प्रभागामध्ये 2 गावं होती, आधारवाडी आणि वाडेघर। तिकडे उभा राहिल्यानंतर तिकडचे सांगतात की हे कोण गावचे आहेत, यांना इकडे मतदान नाही करायचं, तरी तिकडे निवडून आलो। त्याच्यानंतर आता 10 वर्षानंतर पहिल्यांदा परत एकदा उभा राहिलो। आता 7 गावं आली, त्याच्यामध्ये पहिले 2 होती, आता 7 गावं आली। 7 गावातले लोक सांगतात हे कोण गावचे आहेत, तरी 8,000 मतांनी निवडून आलो। तर एकच विषय, तुम्ही कुठल्या आहात याला महत्व नाही, तुम्ही काय करता, लोकांसाठी जनतेसाठी काय करता हे खूप महत्वाचं आहे। तुमचे कर्म हे खूप महत्वाचे आहेत। कारण की आज मी कुठेही कल्याणमध्ये, आज मी जिथे उभा राहिलो साहेब, तिथे एकच बीजेपीचा, 3 शिवसेनेचे, सगळे आमच्या पक्षातले वरिष्ठ लोक माझ्या विरोधात, स्थानिक तिकडचे, ग्रामस्थांचं म्हणणं हे बाहेरचे आहेत, तरी देखील आपण निवडून आलो। कारण की तिकडे जिथे मी काम केलेलं आहे त्या लोकांचा वरुण पाटील या नावावरती विश्वास होता, त्यांनी मला भरघोस मतं दिली आणि निवडून दिलं। वास्तू तीच राहणार, फक्त कशी काय त्याला सुशोभीकरण करता येईल, हा परिसर आहे, हा येणाऱ्या अजून 25-50 वर्ष लोकांना बसण्याचं स्थान कसं राहील, कारण की प्रत्येकाच्या आठवणी या वास्तूशी जोडलेल्या आहेत। तर आज या ठिकाणी आपण मला बोलवलं, माझा स्वागत सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचा, तुमचं आयोजकांचा आभार मानतो। मी कोणगावचा तेवढा कल्याणवाल्यांचा पण आहे साहेब, म्हणजे तर सगळ्यांचंच आहे। आपण जेव्हा सामाजिक जीवनामध्ये आपण झोकून देतो तेव्हा आपण कोणाचं, तर आपण जनतेचं होऊन जातो। घरात गेलो तर घरात लोकांचे कंप्लेंट असतात, बाहेर गेलो तर बाहेरच्या लोकांचे कंप्लेंट असतात। तर आता एकदा आपण समाजकार्यासाठी वाहून दिल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला सहन करावे लागतात। परंतु माझी एकच आपल्या ग्रामस्थांना विनंती आहे का गावासाठी थोडं सहकार्य करा, आमच्यासाठी नाही। आम्ही काय आज आहोत, 2 वर्षामध्ये नसाल, पण गाव पण हे टिकलं पाहिजे आणि चांगलं काम या गावात कसं होईल त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करा।
एवढीच मी विनंती करेन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यशस्वी आम्ही त्यांना आमदार म्हणून बघू. पुढे आणखी राज्य पातळीवरती ते मंत्रिमंडळातून मंत्री बनावेत या निमित्ताने त्यांना याच प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि कोणगाव किंवा ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही काम करताना प्रशासन कसं काम करायला पाहिजे. पाण्याची समस्या होती. साहेबांनी वारंवार मला फोन करून MIDC जे आव्हाड साहेब होते आणखी बाकीचे जे अधिकारी होते त्यांचा पाठपुरावा करून ते आमच्याकडून काम करून घेतलं. जेव्हा रस्त्याचं सुद्धा हे सिमेंट रोड काँक्रिटीकरणचा प्रश्न आला, काही ठिकाणी अडचणी येत होत्या, त्यांनी वारंवार पाठपुरावा करून की साहेब ह्या अडचणी आहेत, तुम्हाला सहकार्य करायचं आहे. तर अशा पद्धतीने ते प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत असतात. कोणगावचा आणि आजूबाजूच्या परिसराचा विकास कसं होईल हे मी त्यांना अगदी जवळून बघितलेलं आहे. आणि नियमात बसणाऱ्या गोष्टीच ते एवढं पण सांगणार, कुठल्याही नियमबाह्य गोष्टी प्रशासनाने करावे हे त्यांच्याकडून अजून या मागील 1.5 वर्षात कधी बघितलेलं नाही. असे सुंदर आणि चांगलं सामाजिक राजकीय व्यक्तिमत्व या कोणगाव भूमीला लाभलेलं आहे. याचा सार्थ अभिमान मला इथं काम करताना देखील आहे आणि इथल्या नागरिकांना देखील आहे. तर सर, पुढील वाटचालीकरता आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच आम्हाला आपला अभिमान वाटतो. तसेच सगळे जे इथं जी मंडळी आहे कोणगावचं मी बघितलं, इतक्या मोठमोठ्या शहरात काम केलं, पण या पद्धतीनं कुस्तीपटू वगैरे या ठिकाणी निर्माण करता आपण आणि त्याकरता एक प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी दिलेला आहे. आणि राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती इथले खिलाडू जात आहेत कुस्तीमध्ये. ही फार देखील कोणगावसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नासी हिस्टॉरिकल एक ऐतिहासिक हे गाव आणि शहर आहे. या शहराचा विकास व्हावा. आणि जेव्हा केव्हा मी राहायला ठाण्यातच आहे, जेव्हा केव्हा इथं आम्हाला असं हे बोलावलं गेलं तर निश्चितच आम्हाला, तुम्ही बघितलं मागील 1.5 वर्षात खूप आदर आणि या ठिकाणी रिस्पेक्ट केलेला आहे. या ठिकाणी कसं कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखता येईल, आपल्याकडून काय नागरिकांना देता येईल किंवा कशा पद्धतीनं त्यांचे प्रश्न किंवा अडीअडचणी सोडवता येईल, याकरता 24 तास आम्ही आपल्यासोबत आहे. खूप खूप धन्यवाद. रयतेचे राजे, जगाचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396वा जयंती महोत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी कलानिकेतन मंडळ कोणगाव, OBC एकता समता परिषद ठाणे, वरुण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कलानिकेतन व्यायामशाळा सदाशिव पाटील चौक या ठिकाणी साजरा करण्यात आला. सालाबाद प्रमाणे दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या कलानिकेतन व्यायामशाळेचेच खेळाडू कुस्ती असेल किंवा गावातील कबड्डी असेल, क्रिकेट असेल, वेट लिफ्टिंग असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये व विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील सर्व मान्यवरांचा सन्मान हा कलानिकेतन व्यायामशाळेच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी करण्यात आला. आमचा मूल उद्देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण जगामध्ये प्रसारित आणि प्रचारित करणे, त्याचबरोबर खेळाडूंना प्रोत्साहन देणे. तसेच या गावचे सुपुत्र आणि आमचे पुतणे वरुण सदाशिव पाटील हे दुसऱ्यांदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल कलानिकेतन कोणगाव, OBC एकता समता परिषद, वरुण पाटील फाउंडेशन, ग्रामस्थ मंडळ कोणगाव यांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. गावातील सर्व जाती धर्मातील लोकप्रतिनिधी, विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि ढोल ताशांच्या फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आमचे पुतणे वरुण शेठ पाटील यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये कोणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेब व आमच्या गावातील सर्व पदाधिकारी, कलानिकेतन मंडळाचे पदाधिकारी, वरुण पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. भव्य दिव्य असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. हा सत्कार सोहळा करण्याच्या मागे आमचं असं उद्दिष्ट आहे की या कलानिकेतन मंडळाचेच माजी अध्यक्ष शाबीरभाई शेख 3दा आमदार झाले, कामगार मंत्री झाले. त्यानंतर या गावातील आमचे पुतणे, या गावचे सुपुत्र वरुण पाटील
आमदार खासदार होतील असं त्यांचं कार्यकौशल्य आहे, कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, दातृत्व आहे आणि हे सर्व गुण संपन्न असल्यामुळे मागच्या 2024च्या निवडणुकीमध्ये जर आम्हाला राजकीय पक्षाचं तिकीट मिळालं असतं तर 100% वरुण पाटील हा कल्याणचा आमदार झालाच असता. परंतु आमचे आराध्य देव श्री चोरोबा देवाकडे प्रार्थना आहे की वरुण पाटील हा जनतेचा आधार आहे, हाच खरा जनतेचा आमदार आणि खासदार व्हावा हीच मी चोरोबा चरणी प्रार्थना करतो. आणि ज्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने कोणगाव भूमी पावन झालेली आहे, कोणगाव आणि कल्याण यांचं प्राचीन काळापासून ऋणानुबंध आहेत आणि या दोन्ही गावाचा आणि शहराचा विकास करण्याचं काम वरुण शेठ पाटील करत आहेत आणि म्हणूनच ते आमदार खासदार व्हावेत हीच चोरोबाकडे प्रार्थना करतो. आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सर्व उपस्थित राहिल्याबद्दल कलानिकेतन व्यायामशाळा ओबीसी एकता समता परिषद वरुण पाटील फाउंडेशनच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे, पत्रकार बंधू भगिनींचे आणि सत्कार मूर्तींचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.